अशा प्रकारे अतिशय कष्टाळू व्यक्ती, अतिशय म्हणजे काम चुकारू व्यक्ती, अति शहाणे समजणारे व्यक्ती, त्यांना वाटतं की काय गरज आहे मला कूलर रिपेअरर कडे जायची, मी स्वतः हे सगळं करू शकतो आणि स्वतःचीच लावून घेणारे व्यक्ती। काल संध्याकाळी ह्यांनी कूलर नीट करायला घेतलाय, म्हणजे क्लीन करायला घेतलाय। त्यांना मी सांगितलेलं तुम्हाला जमणार असेल तर करा, नाही तर करू नका। हे बघा तुम्हाला सांगते मी, हे स्कार्फ आहे ते मी पाण्यात भिजवलंय, ओलं केलंय, तिकडे मुली दोन्ही पण अशाच ठेवलेत, इतकं अक्षरशः उकडतंय। आणि हे आता तुम्हाला सांगते, काल त्यांची नाईट करून आले, संध्याकाळी उठले, 5 वाजता कूलर स्वच्छ करायला घेतलाय। आता मला वाटतं आजचे 5 वाजतील। हे बघा, हे बघा, काय सांगू तुम्हाला, म्हणजे इतकं स्लो काम चालू आहे, इतकं स्लो काम चालू आहे, मरणाचं स्लो काम चालू आहे। डोक्याला नटायला म्हणजे केस काय कापायला जातात। तुम्ही काय बोलायचं नाही मध्ये, गपचूप साफ करायचं, अजून वेळ लावाल तुम्ही मध्ये बोलायला लागले तर। केसाला हे बघा मेहंदी लावलीये, कुठं केसच कापून आलेत, कुठं तोंडाचं काहीतरी करत बसलेत, म्हणजे नुसतं हे चाललं। सकाळी पोरीला खायला घातलं तर ह्यांची कंबरच भरून आली, ताटून गेले खायला घालताना। बोला, ये इकडं, ये इकडं, ये। इतकं गरम होतंय, अक्षरशः गरम गरम वाफा मारतायत, म्हणून मी हे स्कार्फ ओलं केलंय आणि डोक्यावर घेतलंय। खूप अक्षरशः इतकं गरमीने ना नको झालंय, अक्षरशः नको झालंय। काय ते बोलतात, तू एकटीच काय तुझं तोंड दाखवते, मला पण दाखव जरा, मला पण दाखव व्हिडिओ मध्ये। तर बघा, हे खूप मनापासून काम करतात अशा प्रकारे, म्हणजे त्यांनी कुठलं काम हातात घेतलंय आणि ते एका दिवसात पूर्ण केलंय असं कधी झालंच नाहीये। त्याच्याने कॅमेरा तर काही धरणं होणारच नाही, फक्त इथून खाली येणार आणि इथून वर तर कधी येणार का नाही। जरा कमी एक्साइटेड व्हायचं व्हिडिओ मध्ये। तुम्हाला लय लोक आता ओळखतात, तर तुम्ही काय पूर्ण दिसायला पाहिजे असं काय नाही। तुमच्या एक उंगली जरी दिसली तरी कळून जाईल की हे किरण सायकरच आहे म्हणून, आवाजावरच। लय गरम होते देवा परमेश्वरा, लय गरम होते ना ग। पप्पा कधीपासून कूलर नीट करतोय, कधीपासून नीट करतोय पप्पा? घाम आले ना। पप्पा सांग लवकर लवकर नीट कर, हवा नाही येत घरात। फॅन लाव, सांग की पप्पाला फॅन लाव। फॅन लावायचं, फॅन लावलाय, कूलर पण पाहिजे ना आपल्याला। पप्पा लय स्लो काम करतोय आपला। हे बघा, अशा प्रकारे त्यांनी काय केलंय तुम्हाला सांगते, सगळे बॉडी पार्ट वेगवेगळे केलेले आहेत। आम्ही उन्हाळ्यामध्ये तुम्हाला माहिती आहे, आम्ही उन्हाळ्यामध्ये विहिरीचं टँकरचं पाणी यूज केलं आणि त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात क्षार असल्या कारणास्तव त्या कुकरच्या नाही कूलरच्या जाळ्यांमध्ये नुसतं क्षार सिमेंटासारखं घट्ट घट्ट अडकून राहिलेलं, आणि कूलरची हवा काय आम्हाला थंड लागत नव्हती, तर त्यांनी क्षार जे आहेत ते सगळे क्लीन करून टाकलेले आहेत। खूप असं जाड असं थरामध्ये क्षार अडकून बसलेलं। तर आम्ही युट्यूब वरती पण खूप गोष्टी सर्च केल्या क्लीन करण्यासाठी, आणि त्याच्यासाठी कसलं सॉल्ट ऍसिड बिसिड लागत होतं, तर ते आणायचं बिनायचं लय कंटाळा केला ह्यांनी। तसंच कसं तरी आपलं बुचकळून काढलंय पाण्यातनं गवत। नवीन पण गवत आणायला 60 रुपये नाही आहेत त्यांच्याकडे, आणि कुठं भेटतं 60 रुपयात ते पण त्यांना माहित नाही। तर ते बोलतात पुढच्या वर्षी उन्हाळ्यात आपण नवीन गवत बसून घेऊयात, हेच गवत कसं तरी आपण यूज करूयात कूलरला। आता 1च महिना राहिलाय उन्हाळ्याचा, तर तू ऍडजस्ट कर ह्याच गवतामध्ये। तर त्यांनी गवत बुचकळून काढलंय पाण्यात, काढलं की नाही? हो। तुम्हाला काय बोलायचंय? मला काहीच बोलायचं नाही। अक्षरशः पहिल्यांदा माझा नवरा शांत बसणार आहे, अशा प्रकारे मला खूप छान वाटतंय की पप्पा शांत बसतोय, है ना, है ना?
गरम होतंय माझं, नको काढू. अवतार बेकार आहे बाबा. आता मी काय काय बडबड केले, पण मी बडबड केली ना परत मी व्हिडिओ बघते तर मला माझा व्हिडिओ बघायची इच्छा होत नाही. पण करतात हे पोस्ट, काय करायचं आता. त्यांना काहीतरी मला बोलतात कर काहीतरी बडबड, आता काय करायचं. इथं गरमीने काही सुचत नाही काय बोलायचं ते. आणि मी बोलायला लागले की मला बोलू नको म्हणली तू. आता का बोलू नको म्हणली मला तू? ये ना इथं थोबड घेऊन. मी का बोलू नको? काय थोबड घेऊन येऊ? माझं थोबड घेऊन येऊ? हा ये ना, दाखव जरा काय करतोय तू. जर माझं कसं म्हणणं होतं, जर ह्यांनी व्हिडिओ काढायला चालू केलं तर ह्यांच्या हातातलं काम ठेवून देतील आणि व्हिडिओज बनवत बसतील. त्याच्यामुळं मी म्हणलं तुम्ही फुल कॉन्सन्ट्रेशनने तुमचं काम करा, जेणेकरून ते काम लवकरात लवकर आटपेल. एवढी माझी काय बोलतात त्याला, कळकळीची तळतळीची त्यांना विनंती होती. पण त्यांना विनंती नाही समजत त्यांना विनंती. त्यांना चिडायचंच समजतं फक्त. अयो हे बघा, अशा प्रकारे अतिशय कष्टाळू व्यक्ती, अतिशय म्हणजे काम चुकार व्यक्ती, अति शहाणे समजणारे व्यक्ती, त्यांना वाटतं की काय गरज आहे मला कूलर रिपेअरर कडे जायची, मी स्वतः हे सगळं करू शकतो. आणि स्वतःचीच लावून घेणारे व्यक्ती. फुल पैसा बचाव व्यक्ती. काड्या करणारा व्यक्ती. बंद कर दो व्हिडिओ, तुला सांगतो बंद कर.